हाय गाईज, माझ्या या हॅपी लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशी नैवेद्यासाठी रताळ्याचे मऊ लुसलुशीत गुलाबजाम उपवासाच्या पानात मस्त फराळी पक्वान्न। रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। रेसिपीसाठी लागणारे साहित्य: रताळी 250 ग्रॅम उकडलेली आणि सोललेली, मिल्क पावडर 75 ते 100 ग्रॅम, साखर 250 ग्रॅम पाकासाठी, पाणी 1.5 कप पाकासाठी, वेलची पूड अर्धा चमचा, तेल किंवा तूप तळण्यासाठी। कृती पाहूया। उकडलेली रताळी गरम असतानाच चांगली कुस्करून किंवा किसून घ्या, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत। यामध्ये मिल्क पावडर घालून मऊसूत गोळा तयार करा, त्याला पाण्याचा वापर करू नका। एका पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र उकळायला ठेवा। पाक 1 तारी किंवा थोडा चिकट झाला की गॅस बंद करा आणि त्यात वेलची पूड घाला। आता मळलेल्या रताळ्याच्या पिठाचे छोटे छोटे आणि गुळगुळीत गुलाबजामचे गोळे बनवा, जेणेकरून तळताना ते फुटणार नाहीत। एका कढईत तूप किंवा तेल गरम करा, मंद आचेवर हे गोळे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या। तळलेले गुलाबजाम थोडे कोमट असतानाच तयार केलेल्या पाकात टाका, किमान 1 ते 2 तास त्यांना पाकात तसेच मुरू द्या। आता तुमचे रसरशीत रताळ्याचे गुलाबजाम तयार आहेत। रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर। पुन्हा भेटूयात अशा छान छान मस्त रेसिपी सोबत।